कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी बाळा खेडेकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे। माजी जिल्हा प्रमुख संजय कदम यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली होती। त्यानंतर हे पद रिक्त होते। खेड येथील ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी गटनेते असलेले बाळा खेडेकर हे समाज कल्याण सभापती म्हणूनही कार्यरत होते। राजकारणातील त्यांचा दांडगा अनुभव लक्षात घेता पक्षनेते व आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती। त्यानुसार शिवसेना भवनने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली। जिल्हा प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारताच बाळा खेडेकर यांनी आज खेड येथील जिल्हा परिषद विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण आणि गुहागर या 5 तालुक्यांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी झटणार आहे। सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे। या पत्रकार परिषदेस तालुका प्रमुख दत्ताशेठ भिलारे, सचिन निकम, युवा सेनेचे जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हा प्रमुख पदावर बाळा खेडेकर यांची झालेली नियुक्ती सर्वत्र स्वागतार्ह ठरत असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। माजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी शिवसेना पक्षाचे दैवत आणि हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना युवा नेते सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवून मला जे शिवसेना पक्षाचा जिल्हा प्रमुख पदावरती नियुक्ती केली त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो। त्याचबरोबर जिल्ह्याचे नेते, पक्षाचे नेते सन्माननीय भास्कररावजी जाधव साहेब, शिवसेना नेते विनायकजी राऊत साहेब, शिवसेना नेते आनंदजी गीते साहेब, शिवसेना नेते अनिलजी परब साहेब, शिवसेना नेते अनिलजी देसाई साहेब, शिवसेना सचिव साईनाथजी दुर्गे साहेब या सर्वांनी ह्या पदाकरता मला सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे। तसंच महत्वाची बाब ही आहे की ह्या जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी सन्माननीय शिवसेना नेते भास्कररावजी जाधव साहेबांकडे त्यांचे चिरंजीव विक्रांतजी जाधव यांची मागणी केली होती। त्यांनी त्यांच्या मुलाचा विचार न करता एक सामान्य शिवसैनिकाचा विचार करून जो माझ्यावरती त्यांनी विश्वास दाखवलाय तो विश्वास मी सार्थक ठरवेन असं मी आपल्याला सर्वांना अभिवचन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।